आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोण सत्तेत येईल हे आता सांगता येणं कठीण आहे. त्याचमुळे निवडणुकीच्या आधीच मोठा डाव टाकत महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. आणि आजच महायुतीच्या 7 आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. आणि अनेक वर्षांपासून रखडत असलेला राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न विधानसभेच्या तोंडावर आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर महायुतीने सोडवण्यास सुरुवात केली आहे. आता नक्की कोण आहेत हे राज्यपाल नियुक्त आमदार आणि त्यांना कोणत्या निकषांवर आधारित निवडलं जातं, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते. काही दिवसांपूर्वीच मागील 2.5 वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आला होता. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या 12 आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती, जी आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरली आहे. कारण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर आता महायुतीचे राज्यपाल नामनिर्देशित जागा वाटपाचे सूत्र ठरल्याची माहिती समोर आली होती. आणि मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेच्या 12 जागांपैकी तिन्ही पक्षाला प्रत्येकी 4 जागा येणं अपेक्षित होतं. मात्र भाजपने 6 जागा घेतल्या असून शिवसेना शिंदे गटाला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 3 अशा प्रत्येकी 3 जागा देण्यात आल्या होत्या. तसंच मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भातील याचिका प्रलंबित होती. गेली काही वर्ष सदस्य का निवडले जात नाहीत, आता तरी सदस्य नेमणार का, अशी विचारणा न्यायालयाने केली असता सरकारी वकिलांनी येत्या काही दिवसात प्रक्रिया पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं. आणि बाकी सगळ्या फक्त शक्यता आतापर्यंत मांडण्यात येत होत्या. पण आता निवडणुका अगदी महिनाभरावर आल्या आहेत आणि त्यामुळेच त्यानंतर या प्रक्रियेला वेग आला असून तिन्ही पक्षातील काही नावं समोर आली आहेत. आता ती नावं नक्की कोणाची हे आपण जाणून घेणार आहोतच. पण त्या अगोदर जाणून घेऊया नक्की कशी निवड होते राज्यपाल नियुक्त आमदारांची. तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 80 मध्ये राज्यसभेचे किती सदस्य असतील आणि त्यांच्या निवडीचे निकष काय असतील हे ठरवलेलं असतं. या अनुच्छेदाप्रमाणे राज्यसभेमध्ये 250 सदस्य असतील. त्यातील 238 सदस्य हे राज्यांमधून निवडून आलेले असतात, ज्यांच्याकरता राज्य विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार मतदान करतील. तसेच 12 सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त असतील, ज्या सदस्यांना साहित्य, समाजसेवा आणि विज्ञानांचं विशेष ज्ञान असेल किंवा त्यांना त्याचा अनुभव असेल. याप्रमाणे संविधानाच्या अनुच्छेद 171 मध्ये ज्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे त्यात किती सदस्य असावे आणि त्यांचे निकष काय असावे हे ठरवलेलं आहे. या अनुच्छेदाप्रमाणे विधान परिषदेची सदस्य संख्या ही विधानसभेच्या सदस्य संख्यांच्या 1/3 असली पाहिजे किंवा त्याच्या आसपास तरी असली पाहिजे. महाराष्ट्र हे देशातील त्या 6 राज्यांपैकी एक आहे जिथे विधान परिषद आहे. उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक ही इतर राज्य आहेत जिथे विधान परिषद आहे. राज्यपालांना संविधानाने दिलेला अधिकार आणि शक्तीकडे संविधानाने अनेक अनुच्छेद राज्यपालांच्या वेगवेगळ्या अधिकारांशी संबंधित आहे. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत, तर मुख्यमंत्री हे कार्यकारी प्रमुख असतात. राज्यांचे सगळे आदेश आणि निर्णय राज्यपालांच्या नावाने निघतात, कारण ते राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. अनुच्छेद 164 प्रमाणे राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळातील सदस्यांची नियुक्ती करतात आणि म्हणूनच मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधी हा कायम राज्यपालांद्वारे केला जातो. तर अनुच्छेद 163 प्रमाणे मुख्यमंत्री आणि मंत्री परिषदेचे काम राज्यपालांना सल्ला देण्याचं आहे. म्हणूनच निर्णय जरी मंत्रिमंडळाने घेतलेला असला तरी त्याचे आदेश हे कायम राज्यपालांच्या नावाने निघतात. राज्यपालांना मंत्री परिषदेचे निर्णय सहसा बंधनकारक असतात, पण काही निर्णयांमध्ये राज्यपाल आपला विशेष अधिकार आणि स्वतंत्र अधिकार वापरू शकतात आणि त्या अधिकाराला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. राज्यपाल नियुक्त सदस्य ही राज्यपालांची अशीच एक ताकद आहे. राज्यपालांकडे नाव दिल्यावर किंवा एखादा कायदा विधानसभेने संमत केल्यावर किती वेळेत राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतला पाहिजे याचं कोणतंही बंधन राज्यपालांवर घटनेने दिलेलं नाहीये. आणि त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा राज्यपालांनी वाजवी वेळेत म्हणजे रिझनेबल टाइम मध्ये निर्णय करावा असं निरीक्षण नोंदवलं आहे. पण असा निकाल दिलेला नाहीये, कारण राज्यपालांची घटनाप्रदत्त शक्तीला कोणत्याही न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकत नाही. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदार निपुण असण्याची आवश्यकता आहे आणि अशा या निकषांवर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होते.
आता जाणून घेऊया 7 राज्यपाल नियुक्त आमदारांबद्दल। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय, त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत। विधानसभेची आचारसंहिता लागली असताना महायुती सरकारने राज्यपाल नियुक्ती आमदारांचा प्रश्न निकाली काढलेला आहे। महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। त्यानुसार भाजपचे 3, शिवसेनेचे 2 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नेते राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाहीर करण्यात आले आहेत। आज म्हणजेच 15 ऑक्टोबर दुपारी 3:30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे आणि त्याआधी दुपारी 12 वाजता विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये 12 पैकी 7 आमदारांचा शपथविधी पार पडलाय। विधिमंडळात उपसभापती नीलम गोरे यांच्या उपस्थितीत हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आहे। भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपचे विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। तर माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना संधी देण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाने घेतला आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इंद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात येत आहे। आज हे 7ही आमदार शपथ घेतील, पण आता 12 राज्यपाल नियुक्त आमदारांपैकी केवळ 7च आमदारांचं नाव जाहीर करून महायुती नक्की कोणता डाव खेळत आहे असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। तर यावर उरलेल्या 5 आमदारांच्या रिक्त जागाचा फायदा महायुतीला बड्या नेत्यांना आमिष दाखवण्यासाठी केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राज्यपाल नियुक्त उरलेले 5 आमदार कोण होणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।